आवाहन नारायण धारक. काही काही वेळा असं वाटतं की आपल्या शरीराबाहेरची एखादी प्रेरणाच आपल्या हालचालींची सूत्र हलवते. नाहीतर त्या दिवशी मी समर्थांकडे जाताना रोजचा मोठा रस्ता सोडून त्या लहानशा बोळातून कशासाठी गेलो असतो. तो काही खास फार जवळचा रस्ता होता असंही नाही, किंवा त्या रस्त्यावर काही खास आकर्षक असंही काही नव्हतं. उलट दोन्ही बाजूंना घरांचे मागचे भाग आले होते आणि त्यामुळे दोन्ही बाजूंना दगडांच्या भिंती किंवा विटांची कंपाऊंड्स, बंद दारं आणि खिडक्या यांचीच रांगच्या रांग होती. पण मी त्या रस्त्यानं गेलो. दोन्ही बाजूंना असलेल्या हमरस्त्यावरील वर्दळीचा येथे मागमूसही नव्हता. सर्वत्र शांतता पसरली होती. केवळ माझ्या पावलांचा आवाज त्या शांततेत घुमत होता. माझ्या मनात काय विचार होते ते आता नक्की आठवत नाहीत, पण जे काही विचार असतील ते एका सेकंदात गडप होऊन त्यांची जागा रागानं घेतली हे नक्की. कारण उजवीकडच्या घराच्या मागच्या उंच भिंतीवरून एक हाताच्या मुठी एवढा गोटा आला आणि माझ्या डोक्याला चाटत जाऊन खांद्यावर पडला होता. तिथेच मी एकदम थांबलो. हा काय प्रकार आहे? जर माझ्या डोक्यावर सरळ पडला असता तर? आश्चर्याचं रूपांतर पाहता पाहता संतापात झालं. मी तो गोटा हातात घेऊन ज्या कंपाऊंड मधून तो आला होता त्या भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो आणि ओरडलो, कोण आहे रे आत? शांतता. काही उत्तर नाही, आवाजही नाही. वेळ लागला नाही ना दगड गोटे मारायला, बेशरम? शांतता. माझाच आवाज त्या मोकळ्या जागेत घुमत होता. काय करावं? त्या भिंतीला मागच्या बाजूनं दार नव्हतं. पुढच्या दारानं आत जाऊन पाहायला पाहिजे. घराच्या खुणेसाठी मी दोन्ही बाजूंना पाहत होतो तेव्हा मला खाली पडलेला एक कागद दिसला. रस्त्यावर पूर्वी तो नव्हता आणि त्याच्या चुरगळ्यावरून त्यात काहीतरी बांधलं असावं असं दिसत होतं. मी तो उचलून पाहिला. अत्यंत स्वस्तातल्या पॅकिंग पेपर सारखा तो मळकट खरखरीत होता. त्यावर कोळशानं काहीतरी रेघोट्या मारलेल्या होत्या. तिकडे जास्त न पाहता मी त्या कागदाची घडी करून खिशात ठेवली आणि गोटा तसाच हातात ठेवून परत मोठ्या रस्त्यावर आलो. उजवीकडे वळलो. आता त्या घरांची पुढची बाजू माझ्या समोर आली. त्यांचे नंबर मोजीत नेमका ज्या घरातून दगड आला होता त्या घरापाशी मी येऊन पोहोचलो आणि आश्चर्यानं तिकडे पाहत राहिलो. कारण त्या घराला बाहेरून कुलूप होतं. रागानं मी हातातला गोटा खाली टाकून दिला आणि आसपासच्या 2 बंगल्यात शेजारी कोण राहतं याची चौकशी केली. एका बाजूचे लोक तर काही सांगायलाच तयार नव्हते. आम्हाला त्याची काही माहिती नाही, काही विचारू नका. दुसऱ्या बाजूला चौकशी केली तेव्हा एवढं समजलं की महालकरी नावाचे नवीनच कोणीतरी तिथे राहायला आलेत. बस एवढंच, जास्त माहिती नाही. स्वतःशीच विचार आणि आश्चर्य करीत मी समर्थांच्याकडे येऊन पोहोचलो. या प्रसंगाच्या काहीतरी खुणा माझ्या चेहऱ्यावर राहिल्या असल्या पाहिजेत, कारण मी खुर्चीवर बसून 1-2 मिनिटं होतात न होतात तोच समर्थ म्हणाले, काय रे अप्पा, काहीतरी बिनसलेलं दिसतंय. समर्थ, घरातून लोक दगड मारायला लागले म्हणजे काय करायचं? हा, दगड? मी त्यांना सारं काही सांगितलं आणि पुरावा म्हणून तो चुरगळलेला ब्राऊन पेपरचा तुकडा त्यांच्या हाती दिला. स्वतःशी गुणगुणत त्यांनी त्याच्या घड्या उलगडल्या व तो त्यांच्या मांडीवर पसरला आणि त्यांचं गुणगुणणं एकदम बंद झालं. ते एकाग्रतेनं त्या कागदाकडे पाहत होते. शेवटी मलाच राहवलं नाही. उठून मी त्यांच्या मागे उभा राहून त्यांच्या पुढच्या कागदाकडे नीट पाहिलं. 5-6 वर्षांच्या एखाद्या मुलानं कोळशानं ते चित्र काढलं होतं. चित्रात 2 माणसं दाखवली होती. दाखवण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. हातापायांच्या 2-2 रेघा, बोटांसाठी त्यापुढे 5-5 रेघा आणि शरीराचा मध्यभाग म्हणजे एक लंब वर्तुळ. चेहऱ्याच्या जागी ही 2 वर्तुळं होती आणि तोंडावर लांब लांब मिशा दाखवल्या होत्या. समर्थांना त्यात एवढं विशेष काय वाटलं याचं आश्चर्य करीत मी म्हणालो, समर्थ, त्या लहान पोराच्या साध्या चित्राचा एवढा विचार? समर्थांनी उत्तर दिलं, पण त्यांचा आवाज एकदम गंभीर झाला होता. आप्पा, चित्र लहान पोराचंय पण साधं नाही, अजिबात साधं नाही. माझी खात्री झाली की ते थट्टा करत नाहीयेत. मला तर साधं वाटलं. सांगा तुमच्या मनात काय ते? या माणसांचे चित्रातले चेहरे नीट पहा. काय वाटतं? अगदी हुबेहूब माणसांसारखे अर्थात नाहीत, पण त्या काढणाऱ्याचं वय लक्षात. जरा थांबा. चेहऱ्यांकडे पाहिलं की काय वाटतं? माणसांपेक्षा मांजराच्या चेहऱ्यासारखेच वाटतात. दॅट्स इट. मांजरांचे चेहरे थे. म्हणजे पहा ना, नीट पहा. मुलं अशा मिशा कधी काढत नाहीत. एकतर वॉलरस सारख्या खाली वळलेल्या काढतील, नाही तर पैलवानी थाटाच्या वर वळवलेल्या आकडेबाज अशा काढतील, पण अशा सरळ लांब अशा काढणार नाहीत. आणि पहा, त्यानं दोन्ही बाजूंना 3-3च रेघा काढल्यात. त्याला मांजरांचीच डोकी दाखवायची होती. मी जरा वेळ गप्प बसलो. समर्थ एकदम म्हणाले, आप्पा, तू आज कोणते बूट घातलेस? बूट म्हणजे लेदर सोलचे की क्रेप सोलचे? लेदर सोलचे. म्हणजे त्यांचा रस्त्यावर आवाज होत होता. मी होकारार्थी मान हलवली. मलाही आता माझ्या एकाकी पावलांचा टपटप असा आवाज आठवला.
आप्पा, तुला असं वाटत नाही का की तुझ्या पावलांचा आवाज ऐकून त्यानं आतून हा कागद दगडात गुंडाळून मुद्दाम बाहेर फेकला? पण मी आत कोण आहे असं विचारलं की. ओहो, रागानच ना. हो, हे खरंय. मग त्याला कसं उत्तर येणार? समर्थ, मला तुम्ही नीट काय ते सांगा. सांगतो, पण ते चित्र चांगलं नाही, मनाला अस्वस्थ करणार आहे. आपल्याला काय काय माहितीये, आत आवारात कोणीतरी आहे. चित्रावरून असं वाटतं की एक लहान मुलगा आहे. घराला बाहेरून कुलूप आहे. त्या आवाराला दुसरं दार नाही, म्हणजे बहुतेक तिथे तो एकटा आहे. ही 7-8 फुटांची भिंत त्याच्या आवाक्या पलीकडची आहे. आरडाओरडा करायची त्याला भीती वाटते. त्याला बाहेर कोणाला तरी काहीतरी सांगायचंय, पण अजून त्याला लिहिता येत नाहीये आणि त्याला चांगला कागद खडू काही मिळत नाही. शेवटी त्यानं कोळशानं ब्राऊन पेपरवर हे चित्र काढून बाहेर टाकलं. ठीक आहे, हे सगळं मान्य केलं. पुढे काय? आप्पा, चित्र पहा ना, त्यानं काय दाखवायचा प्रयत्न केलाय. मी गप्प बसलो. आप्पा, मला त्या लहान जीवाची एकदम काळजी वाटायला लागली. खाली माणसाचं शरीर आणि वरती मांजराचं मस्तक असं त्यानं त्याच्या ओबडधोबड चित्रात दाखवलंय. एवढ्याशा वयात या गोष्टी कल्पनेत येणं शक्यच नाही. समर्थ, तुम्ही अजून सरळ सरळ काहीच सांगत नाही. आप्पा, त्याला त्या घरात काहीतरी भयंकर प्रकार दिसलेला आहे. पहा ना, त्याच्या कुवतीप्रमाणे त्यानं तो कागदावर काढून बाहेर फेकला. काहीतरी सुटकेची किंवा मदतीची अस्पष्ट कल्पना त्याच्या मनात असली पाहिजे. घरात कोणी नाही असं पाहून त्यानं ही संधी साधली. तुझा दरडावणीचा आवाज ऐकताच घाबरून तो लपला असेल. मान हलवीत मी म्हणालो, समर्थ, मी सहसा तुमच्या बोलण्यावर शंका घेत नाही, पण यावेळी मात्र मला असं वाटतंय की साध्या गोष्टीला तुम्ही विनाकारण गंभीर रूप देत आहात. आप्पा, आज रात्री इथे राहतोस का? त्याला मी केव्हाही तयार असतो. माझ्या बरोबर थोडं साहस करायची तयारी आहे? त्याचं उत्तर हो असं आहे. आता सांगा काय करायचं ते. माझ्या बोलण्याचं त्यांना हसू आलं. आप्पा, आज आपण रात्री प्रत्यक्ष जाऊच तिथे. मग त्यात साहस कसलं? सरळ नाही जायचं, मागच्या भिंतीवरून. ओ हो, ठीक आहे. माझ्याकडे निरखून पाहत समर्थ म्हणाले, आप्पा, तुला माझं म्हणणं पटलेलं नाही ना? त्याचं असं आहे, सरळ सांग, तुला असं वाटतं ना की मी अगदी लहान सहान गोष्टीवरून वेगळाच निष्कर्ष काढलाय? हो, तरी तू माझ्या बरोबर यायला तयार आहेस? पण त्याच्याशी याचा काय संबंध आहे? तुम्ही म्हणाल तिथे यायची माझी अर्ध्या रात्रीतही तयारी असते. माझ्या खांद्यावर हात ठेवून समर्थ म्हणाले, आप्पा, तुझी ही मैत्री मला फार फार मोलाची वाटते. आमची कॉफी झाली. रात्री बाहेर जायचंय या विचारानंच एवढ्या दिवसाचा सारा नूर एकदम पालटला होता. समर्थांच्या विचारात काही तथ्य असो वा नसो, मला त्याच्याशी कर्तव्य नव्हतं. पुन्हा एकदा आमची जोडी रात्रीच्या अंधारात प्रवेश करत होती. अशा प्रसंगासाठीच मी माझे काही कपडे समर्थांच्या ब्लॉकवर ठेवले होते. त्यातले गडद रंगाचे कपडे घालायला त्यांनी मला सांगितलं आणि पायातले बूट काढून टाकून त्यांच्याऐवजी कॅनव्हास शूज घालायला सांगितले. 8च्या सुमाराला मी समर्थांना म्हणालो, समर्थ, एवढं रात्री जायच्याऐवजी आपण आत्ताच का जात नाही? सरळ बाहेरच्या दारानं जाऊनच चौकशी करू की. आणि आप्पा, त्यांना काय विचारणार? तुमच्याकडे 5-6 वर्षांचा एक मुलगा आहे का? त्याला एकटं कोंडून तुम्ही बाहेर जाता का? काय विचारणार? काहीतरी सबब काढता येईल ना आपल्याला. समर्थांनी मान हलवली. नाही, सरळ जाता येत नाही. एक म्हणजे तिथे काहीही नसलं तर विनाकारण गाजावाजा व्हायला नको, आणि जर काही खरोखर असेलच तर आपण त्यात काही लक्ष घालत आहोत याची त्यांना पूर्वसूचना मिळायला नको. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. 11 वाजता आम्ही बाहेर पडलो. त्यांच्या जवळची एक जडशी काठी त्यांनी माझ्या हाती दिली होती. त्यांच्या खिशात टॉर्च होताच. आणखी काय काय होतं याची मला कल्पना नव्हती. बऱ्याच वेळा त्यांच्याजवळ आश्चर्यकारक वस्तू निघाल्या होत्या. असे आम्ही कितीतरी वेळा गेलो होतो, पण दरवेळी अंगावर बारीकशी शहारी आल्याशिवाय राहत नसे. समर्थ, हे प्रकार रात्री, विशेषतः मध्यरात्री असेच का होतात? मला असं वाटत नाही की हा वेळेचाच काही खास गुण आहे. पण आप्पा, एक गोष्ट मात्र खरी आहे की त्यावेळी बहुसंख्य लोक निद्राधीन असतात. आपल्याला असं म्हणता येईल की या कोट्यवधी लोकांच्या मानसिक शक्तींचं एकवटून तयार झालेलं एक संरक्षक वलय त्यावेळी विरळ झालेलं असतं, आणि त्यावेळी या घातपाती शक्तींना आपलं काम करणं सुलभ जात असावं. पण हा आपला विचार आहे. पण समर्थ, प्रत्येकाला ही शक्तीची जाणीव कुठे असते? आप्पा, सर्वसाधारणपणे माणसं सत्प्रवृत्त असतात. मला पुष्कळ वेळा असं वाटतं की आपले विचार हे पाण्याच्या लहरीप्रमाणे आपल्यापासून सर्व बाजूंना फेकले जात असतात, आणि त्यांनाही एक प्रकारचा दाब असतो. मग विचार कर, कोट्यवधी मनांचे हे जवळजवळ सारखेच असे विचार एकत्र आले तर केवढी शक्ती उत्पन्न होत असेल. देवांच्या केवळ प्रतिमांमध्ये जी शक्ती उत्पन्न होते ती कशामुळे असं तुला वाटतं? लोकांनी केवळ त्यांच्या देवत्वावर विश्वास ठेवल्यानं? अर्थात का नाही. माझा तो रस्ता जवळ आल्यानं आमचा हा संवाद थांबला.
आम्ही प्रथम सर्व घरांचा दर्शनी भाग ज्या बाजूला होतो त्या रस्त्यावरून गेलो आणि जाताना मी समर्थांना ते घर दाखवलं. आतमध्ये अंधुकसा प्रकाश दिसत होता, पण हालचाल मात्र काहीही दिसत नव्हती. आम्ही मागच्या बाजूला गेलो. मागचा रस्ता तर संपूर्ण अंधारात होता. त्या प्रमाणात आमचं काम कमी धोक्याचं झालं असतं. शेवटी ज्या कंपाऊंड मधून दगड आला होता त्याच्या बाहेर आम्ही येऊन थांबलो. सर्वत्र संपूर्ण शांतता होती. एकदा दोन्हीकडे पाहून समर्थांनी हात वर करून भिंतीची कड पकडली आणि हातांच्या जोरावर ते सहज वरती चढून गेले. मग खाली वाकून त्यांनी मला हात दिला आणि मीही त्यांच्या मागोमाग त्या भिंतीवर आलो. तिथून समर्थ अलगद खाली उतरले. प्रथम त्यांनी पायांनी खाली वाळलेल्या काटक्या वगैरे नाहीत याची खात्री करून घेतली आणि मग पाय खाली टेकवले. त्यांच्या मागोमाग मीही भिंतीवरून घसरत आत उतरलो. आता आम्ही निश्चितपणे कायद्याची रेषा ओलांडली होती. या जागेत यायचा आम्हाला काही अधिकार नव्हता आणि कारणही नव्हतं. आता जर कोणी आम्हाला पाहिलं तर, या कल्पनेनं माझ्या छातीतली धडधड आणखीनच वाढली होती. मी त्या आवारात सगळीकडे कुतूहलानं पाहिलं. अंधारात केवळ वठलेल्या 2-3 बुटक्या झाडांच्या वेड्या वाकड्या बाह्य रेषा दिसत होत्या. खाली पायाला होणाऱ्या स्पर्शावरून केवळ वेडीवाकडी फरशी असावी असं वाटत होतं. झाडांची, फुलांची, बागेची अशी काही खूण सुद्धा नव्हती. समोरच्या बाजूला दुमजली घराची काळी चौकट उभी होती. समर्थ आणि त्यांच्या मागे मी असे हळूहळू निघालो. अगदी जवळ आल्यावर मध्यभागी असलेलं दार आणि त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खिडक्या दिसल्या. सर्व दारं बंद होती आणि त्यातून प्रकाशाची चीर सुद्धा दिसत नव्हती. घराच्या एका बाजूला वळसा घालून आम्ही पुढच्या भागाकडे आलो. त्या बाजूची रचनाही मध्ये एक दार आणि बाजूला खिडक्या अशीच होती. बाहेरून त्या खिडकीत आम्हाला अंधुकसा प्रकाश दिसला होता. त्या खिडकीजवळ येऊन आम्ही थांबलो. खिडकीच्या तावदानाला समर्थांनी कान लावला आणि मलाही तशीच खूण केली. कान काचेला टेकताच आतून एक चमत्कारिक आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाचा काही बोधच होत नव्हता. 3-4 माणसांनी अगदी खालच्या आवाजात काहीतरी गुणगुणावं त्यासारखा वाटत होता, पण त्याच्या स्वरात चढ उतार होत नव्हता किंवा स्वरांमध्ये बदलही होत नव्हता. माझ्या अगदी कानाशी लागून समर्थ म्हणाले, आपल्याला आत काय चाललंय ते पाहिलंच पाहिजे अप्पा. मी केवळ मूकपणे मान हलवली. आतून येणाऱ्या या चमत्कारिक आवाजानं माझ्याही विचारात आता बदल व्हायला लागला होता. त्यांच्या खिशातून समर्थांनी तेलाची एक लहानशी बाटली काढली आणि खिडकीच्या 4 बिजागऱ्यांवर 2-2 थेंब सोडले आणि मग त्यांनी स्वतःजवळून चकाकणारं एक लहानचं हत्यार काढलं. त्याची पातळ कड त्यांनी खिडक्यांच्या दोन्ही दारांच्या मध्ये सरकवली. एक बारीक पण तीक्ष्ण कट असा आवाज झाला आणि मग त्यांनी हात लावताच खिडकीची दोन्ही पालं अजिबात आवाज न करता बाहेरच्या अंगास उघडली. आतमध्ये जाडसर कापडाचा पडदा होता. त्याच्या एका बाजूने समर्थांनी आणि दुसऱ्या बाजूने मी असे त्याची कड अगदी हलकेच दूर करून खोलीत पाहिलं. आयुष्यात जी काही दृश्य माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहेत त्यापैकीच ते एक दृश्य होतं. खोलीत प्रकाश भरपूर होता, प्रखर होता, पण कसला तरी विचित्र वासाचा धूर पसरला होता. त्यामुळे सर्व देखाव्यावर एक प्रकारचा धूसरपणा आला होता. खोलीच्या मध्यभागी एक बसकं मेज ठेवलं होतं आणि त्याच्या भोवती 4 माणसं होती. यापेक्षा त्याच्याबद्दल जास्त काही कळत नव्हतं. त्यांच्या अंगावर कसल्या तरी चट्ट्यापट्ट्याच्या कापडाचे अंगरखे वजा कपडे होते, पण त्याही पेक्षा विलक्षण म्हणजे सर्वांच्या तोंडावर मांजराच्या चेहऱ्याचे मुखवटे होते. हे पाहून माझ्या मनावर झालेला परिणाम वर्णन करणं अशक्य आहे. त्या लहान स्टुलाच्या 4 बाजूंना 4 गुडघ्यावर टेकून अर्धवट असे बसले होते आणि सर्वांचं एका सुरात खालच्या आवाजात काहीतरी पुन्हा पुन्हा म्हणणं चालू होतं. अजूनही शब्द उमटत नव्हते, पण त्या आवाजाचा परिणाम मात्र अनावर होत होता. हे काय चाललं होतं? आणि मग माझं लक्ष खोलीतल्या 5व्या व्यक्तीकडे गेलं. ती 5-6 वर्षांची एक मुलगी होती. कोपऱ्यातल्या एका लहान खुर्चीवर बसून विस्फारलेल्या डोळ्यांनी ती समोर पाहत होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. लहानशा हातांनी तिनं खुर्ची धरली होती. तिचं सारं अंग एखाद्या दगडी पुतळ्यासारखं ताठ झालं होतं. फक्त तिची भ्यालेली गांगरलेली नजर त्या 4 आणि मधल्या मेजावर आळीपाळीनं फिरत होती. हा प्रकार होता तरी काय? हे लोक कशाभोवती जमलेले? मग मी मधल्या मेजाकडे पुन्हा पाहिलं. त्याच्या मध्यभागी हिरवट रंगाच्या दगडाचं गोलाकार असं एक कोरीव आसन मांडलं होतं, पण ते तर रिकामं होतं. मग यांचं काय चाललं होतं? ते 4ही स्वतःच्या या घोषात इतके तन्मय झाले होते. त्या आवेशात आता त्यांची ती विचित्र मस्तकं सारखी हालत होती. त्यांचा जोर वाढू लागला आणि एकदम मधल्या कोरीव आसनावर काहीतरी आलं.
कोपऱ्यातली मुलगी एकदम किंचाळली. त्या सर्वांचा आवाज एकदम थांबला आणि आसन रिकामं झालं. पण माझं सारं शरीर थरथरत होतं, कारण काही क्षण त्या आसनावर हिरवट रंगाचं बसकं हलणारं काहीतरी आलं होतं. माझे डोळे खासच फसले नव्हते. त्या मुलीलाही ते दिसलं होतं. माझ्या खांद्यावर समर्थांचा हलका स्पर्श आला. आम्ही अलगद मागे सरलो. अजिबात आवाज होऊ न देता समर्थांनी खिडकी परत बंद केली. अगदी हलक्या पावलांनी आम्ही घराच्या मागच्या बाजूला आलो. भिंतीवरून बाहेर रस्त्यावर आलो आणि घरची वाट धरली. आम्ही वाटेला लागलो खरे, पण विचलित झालेलं मन अजून ठिकाणावर आलं नव्हतं. कानठळ्या बसवणारा आवाज ऐकल्यानंतर जसे कान काही वेळ दुसरं काही ऐकूच शकत नाही, त्याप्रमाणे माझ्या मनात दुसऱ्या विचारांना जागाच नव्हती. मनश्चक्षूंसमोर सारखं तेच चित्तथरारक दृश्य पुन्हा पुन्हा येत होतं. चारी बाजूंनी एका सुरात काहीतरी घोकत स्वतःशीच डोलणाऱ्या त्या विचित्र आकृत्या आणि त्यांच्यामध्ये त्या मेजावर एकदम आलेलं वेगळंच काहीतरी. समर्थांचाच कयास खरा ठरला होता. त्या मुलीची कातर स्वरातली किंचाळी सारखी माझ्या कानात घुमत होती. तिनंच त्या कागदावरच्या वेड्यावाकड्या चित्रांच्या सहाय्यानं बाहेर मदतीसाठी याचना केली होती. त्या अजाण मनाच्या चित्रातला खरा अर्थ समर्थांनी ताबडतोब ओळखला होता. खाली माणसाचं शरीर आणि वरती मांजराचं मस्तक. पण हे होतं तरी काय? मी समर्थांकडे वळलो. स्वतःच्या विचारात मग्न होऊन ते रस्ता आक्रमित होते. त्या क्षणापुरते ते माझं सान्निध्यही विसरल्यासारखे वाटले. मी ओठांशी आलेले शब्द उच्चारले नाहीत. त्यांनीही सर्व पाहिलंच आहे. योग्य वेळी मला सारं समजेलच. बऱ्याच वेळानं त्यांचा स्वतःशी चाललेला विचार संपला. माझ्या खांद्यावर हात ठेवून त्या हलक्या आवाजात म्हणाले, पाहिलंच आप्पा? पाहिलं, पण समजलं मात्र नाही. काय प्रकार चालला होता? मलाही नक्की नाव सांगता येणार नाही, पण जुन्या शक्तींच्या उपासक पंथांपैकी हा एक अवशेष आहे. हे खास सर्वत्र संहारक शक्तींचं साम्राज्य आहे. ही मानवाची अगदी सुरुवातीला धर्माची कल्पना होती, आणि मग त्यांना प्रार्थना रूपानं किंवा काहीतरी अर्पण करून संतुष्ट ठेवायचं, यावरच प्राचीन धर्म कल्पना आधारित आहेत. एकदा त्यांना संतुष्ट करता येतं ही कल्पना झाल्यावर मग त्यांना आणखी काहीतरी अर्पण करून स्वतःसाठी काहीतरी मिळवायचं, ही दुसरी पायरी गाठायला मानवाला काही वेळ लागला नाही. पण त्यांचं म्हणणं काय चाललं होतं? काहीतरी अर्वाच्य, गर्हणीय, त्याज्य असंच असणार. पण या पुनरुच्चारांचा, या बळींचा उपयोग होतो. आपण परत पहिल्या संवादाकडे आलो. माणूस मुख्यतः सद्वर्तनी, सदाचारी असतो. या सर्व उच्चारांमागे, या निंद्य हत्यांमागे एकच हेतू असला पाहिजे. या सतत आघातानं माणसाच्या मनातल्या चांगल्या प्रवृत्ती हतबल क्षीण करायच्या. तुझ्या एक गोष्ट लक्षात येईल, या सर्व उपासनात हीन कर्म, अमंगल उच्चार, वर्ज कल्पनांचा आणि कृत्यांचा घोष ही मुख्य अंग असतात. जणू काही त्यांच्या साह्यानं मानवी मनावरील हे संरक्षक कवच काढून टाकायचं असतं, आणि मगच त्यांच्या मनातील कल्पनांना मूर्त रूप येतं. आपण आता पाहिलं ते? हो, आपण आता पाहिलं ते. पण ते काय होतं? त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाव नाही. पाणी ज्याप्रमाणे पात्राचा आकार घेतं, त्याप्रमाणे ही उपस्थित शक्ती आवाहक मनातील रूप किंवा आकार घेत असली पाहिजे. आणि अर्थात त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यात चांगले वाईट धर्मही असतात. पण आप्पा, त्या मुलीची मला काळजी वाटते. हा भयंकर प्रकार तिला किती वेळा दिसलाय कोणास ठाऊक. तिचं मन हा ताण किती दिवस सहन करू शकेल? आणि त्याहीपेक्षा भयानक अशी एक कल्पना माझ्या मनात आली आहे, आणि त्यासाठी तर तिला लवकरात लवकर तिथून हलवलं पाहिजे. समर्थ जरा वेळ बोलले नाहीत. मागाहून ते बोलले तेव्हा एक एक शब्द अगदी तोलून मापून उच्चारत होते. अप्पा, त्यांनी तिला त्यावेळी खोलीत का ठेवलं होतं? ती घाबरेल, कदाचित त्यांच्या प्रयत्नात विघ्न आणेल, आणि तसं झालंही होतं. हे त्यांना माहीत असलं पाहिजे. मग त्यांनी तिला तिथे का ठेवलं होतं? कदाचित ती एकटी रडली असती. तिला अशा अनुभवातून नेणारे तिच्या रडण्या भाकण्याची फिकीर करतील असं तुला खरोखर वाटतं? नाही, त्यांचा आणखी काहीतरी हेतू होता. त्यांना तिचा काहीतरी उपयोग करून घ्यायचा होता, आणि त्याचा संबंध त्या आसनावर येणाऱ्याशी होता. समर्थांच्या शब्दांनी माझ्या मनात एक भयंकर विचारांचा कल्लोळ माजला. त्यांच्या मनात काय दुष्ट हेतू होता? एक एक कल्पना मनात येताच अंग शहारून आलं. अशी ही माणसं होती का नरराक्षस? समर्थ या भयंकर गोष्टी खऱ्या असतील? अप्पा, आपण जे पाहिलं तेच कल्पनेत पुढे ने. त्याचा तर्कशुद्ध शेवट काय होतो? मला नाही वाटत तिथे शंकेला जागा आहे. कितीही भीषण असलं तरी जे सत्य आहे त्याचा स्वीकार करायला हवा. पण समर्थ माणसांसारखी माणसं? नाही, ती माणसं नाहीत.
माणसातली माणुसकी वजा केली म्हणजे खाली काय उरतं? ते असे अर्धरानटी पशु आहेत. आम्ही एव्हाना समर्थांच्या जागेपर्यंत पोहोचलो होतो. वर जाऊन आमच्या खुर्च्यांवर बसेपर्यंत समर्थ काहीच बोलले नाहीत. शेवटी मीच त्यांना विचारलं, आता तुमचा काय विचार आहे समर्थ? अजून मला काही सुचत नाही अप्पा. एक म्हणजे त्या छोकरीला सुरक्षित बाहेर काढलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे या नराधमांना केवळ मोकळं सोडून भागणार नाही, त्यांना जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे. त्याचाच मी विचार करतोय. पाहूया, उद्या सकाळी आपण त्या घराला एक भेट देऊ. मी केशवरावांना सकाळी फोन करून बोलावून घेतो आणि त्यांना या प्रकाराची थोडीशी कल्पना देतो. त्यांना काही सुचतं का पाहू? आजची रात्र तरी तिला धोका नाही एवढं खास. रात्रीच्या माझ्या विचारांवर आणि अस्वस्थतेवर पडदा टाकलेला बरा. मनासमोर नाना प्रकारची भयानक आणि विदारक चित्र उभी राहत होती. सकाळ झाली आणि मगच माझ्या शिणलेल्या मेंदूला विसावा मिळाला. समर्थांनी फोन करताच अर्ध्या पाऊण तासातच केशवरावांची अजस्त्र मूर्ती आमच्या खोलीत हजर झाली. कॉफी घेता घेता समर्थांनी त्यांना कालच्या प्रकाराची त्रोटक पण मुद्देसूद अशी माहिती दिली. केशवराव जरा वेळ विचार करून म्हणाले, समर्थ, आपल्याला थोडं जपूनच वागायला हवं इथे. काल रात्री त्या मुलीनं किंकाळी फोडली ना? होय. मग एका काल्पनिक तक्रारीच्या शोधासाठी आपण तिथे चौकशी करता खासच जाऊ शकतो. आपण काही त्यांच्यावर आरोप करत नाही किंवा त्यांच्या घराची झडती घेणार नाही, तेव्हा नुसतं तिथे जायला मला काही हरकत दिसत नाही. त्याप्रमाणे ठरवून आम्ही तिघं 10च्या सुमारास त्या घरापाशी पोहोचलो. अजूनही बाहेरची दारं आणि खिडक्या बंदच होत्या, पण बाहेरून कुलूप नव्हतं, त्या अर्थी आत कोणीतरी असलं पाहिजे. दारावर घंटा नव्हती. बाहेरच्या कडीनच केशवरावांनी दारावर आवाज केला. बऱ्याच वेळानं आतून दार उघडलं. आत कोण उभं होतं हे त्या अर्धवट प्रकाशात मला नीट दिसलंच नाही, पण एक बारीक चिरका आवाज आला. कोण पाहिजे तुम्हाला? महालकरी इथेच राहतात का? काय काम आहे? तुम्ही कोण? त्या आवाजात थोडीशी भीतीची छटा आल्यासारखं वाटत होतं. का आम्हाला आत तर येऊ द्याल का नाही, का रस्त्यावरच तमाशा करायचाय? केशवरावांनी आवाज थोडासा चढवताच तो त्या साऱ्या घरात घुमत गेला. त्यांनी एका खांद्यानं दार किंचित ढकललं. त्याबरोबर आतली व्यक्ती आणखी मागे सरली आणि आम्ही तिघं आत गेलो. आमच्या समोरच्या माणसाला पाहून मला धक्का बसला. आवाजावरून तो लहानखोर किरकोळ असावा अशी माझी कल्पना झाली होती, पण तो लठ्ठ होता. मी इतका लठ्ठ माणूस आजवर क्वचितच पाहिला असेल. डोळ्यांखाली मानेखाली चरबीचे गोळेच्या गोळे लोंबत होते. त्याच्या डोक्यावर जवळजवळ केस नव्हतेच. चरबीच्या त्या घड्यात डोळे अगदी लहान वाटत होते. आता तो भिंतीला पाठ लावून उभा होता आणि सारखा कपाळावरचा घाम पुसत होता. पुन्हा त्यानं त्या अनपेक्षित चिरक्या आवाजात विचारलं, तुम्ही कोण आहात? कशासाठी आल्यात? घसा साफ करून केशवराव म्हणाले, बसायला एखादी जागा नाही का? ती खोली खरोखरच अगदी रिकामी होती. समर्थांनी त्यांना अगोदर सूचना दिल्याप्रमाणे ते उजवीकडे, काल ज्या खोलीत आम्हाला तो विलक्षण प्रकार दिसला होता तिकडे वळले. त्याबरोबर तो मनुष्य एकदम त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, हा हा हा, तिकडे नाही, इकडे इकडे या खोलीत या. डावीकडच्या खोलीकडे तो बोट दाखवत होता. आम्ही त्या खोलीत गेलो. खिडक्या बंद होत्या आणि आतील कुबट वासावरून त्या खूप दिवसात उघडल्याही नसाव्यात असं वाटत होतं. तेथील एक बाक आणि खुर्ची हातांनी झटकून आम्ही त्यावर बसलो. तो आमच्या समोरच अनिश्चित अवस्थेत उभा होता. तुमचं नाव महालकरी आहे? आवाजात उसना अवसान आणून तो म्हणाला. असेल तर माझ्याकडे काय काम आहे तुमचं? आमच्याकडे या घरासंबंधी 1-2 तक्रारी आल्या आहेत, त्यांच्या चौकशीसाठी आम्ही आलो होतो. एखाद्या फुग्यातली हवा काढून टाकल्यासारखं त्याचा अवसान क्षणातच नाहीसं झालं. त्याचा चेहरा एकदम मळकट पांढरा पडला. तक्रारी आमच्याबद्दल? आम्ही तर काहीच करत नाही. ते आता तुम्ही पहा. कालच्याच रात्रीबद्दल कंप्लेंट्स आहेत. रात्री खूप गोंधळ चालला होता, आरडाओरडा चालला होता, कोणीतरी मोठ्या मोठ्यानं किंचाळत होता असं त्यांचं म्हणणं आहे. तो केवळ त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याचे ओठ हालत होते, पण त्यातून काहीच शब्द उमटत नव्हते. तुम्हीच महालकरी ना? हो हो. एकदम तुम्हाला चौकीवर बोलवण्याआधी मी खासगी चौकशीसाठी आलोय. अर्थात तुम्ही मला काहीही सांगण्याचा नाकारू शकता, पण मग आम्हाला अधिकृतरित्या यावं लागेल. नाही नाही, तसं काहीच नाही इथे. मी तुम्हाला थोडा सल्ला देऊ का? त्यानं अधीरपणे विचारलं. काय? तुम्ही मला घर दाखवा. घरात कोण कोण माणसं असतात ते सांगा. माझ्या प्रश्नांची सरळ उत्तरं द्या. सहीचा जबाब वगैरे नाही, पण खुलासेवार सांगा. मग मी पाहतो काय करता येण्यासारखं आहे ते. ठीक आहे? नाईलाजानं त्यानं होकारार्थी मान हलवली. सांगा तर, तुम्हीच महालकरी ना? हो. घरात कोण कोण असतं? मीच असतो एकटा. आणखी कोणी नाही? असते एक लहान मुलगी, लांबची पुतणी लागते माझी. एवढेच? हो, एवढेच असतो. ठीक आहे, आता आपण घर पाहू.
तो काही बोलायच्या आत केशवराव उठले आणि खोली बाहेर आले. तसेच सरळ समोरच्या खोलीत गेले. हातावर हात चोळत तो त्यांच्या मागे नको नको तिकडे काही नाही असं पुटपुटत होता. यावेळी केशवरावांनी त्याच्याकडे लक्षच नाही असं दाखवलं आणि त्यांच्या पाठीमागे आम्हीही त्या खोलीत आलो. आत कालचाच चमत्कारिक वास अजून येत होता. खिडक्या बंद होत्या. त्यानं तो खोलीभर भरून राहिला होता. पण आमचं सर्वांचं लक्ष समोरच्या खुंटाळ्याकडे गेलं. तिथे 5 खुंट्यांवर 5 चट्ट्या पट्ट्यांचे अंगरखे आणि त्यांच्यावर 5 मांजरांच्या मस्तकाच्या आकाराचे मुखवटे टांगून ठेवले होते. हे काय हो? केशवरावांनी मुद्दाम विचारलं. हसण्याचा खोटा आविर्भाव करत तो म्हणाला, आम्ही कधी कधी नाटक करतो. तो केविलवाणेपणे आमच्या सर्वांकडे पाहत होता. केशवराव जास्त काही बोलले नाहीत. आम्ही बाकी सर्व खोली पाहिली, पण कालचं ते हिरवं आसन कुठेही दिसलं नाही. खोलीतून बाहेर आल्यावर केशवरावांनी घराची मागची बाजू पाहिली आणि त्या माणसाच्या क्षीण प्रतिकाराकडे लक्ष न देता त्यांनी वरची वाट धरली आणि वरच्या पहिल्याच खोलीत लहानशा कॉटवर झोपलेली ती मुलगी आम्हाला दिसली. का हो, यावेळीशी झोपली आहे? जरा बरं वाटत नाही तिला, बाकी काही नाही. त्याची दारापाशी चुळबुळ चालली होती. त्याला केशवरावांनी पुढच्या खोलीत नेलं. समर्थांनी त्या मुलीच्या कॉट जवळ जाऊन एकदा तिच्या पापण्या वर करून पाहिल्या आणि मग तेही बाहेर आले. पण त्यांचा चेहरा एकदम कठीण झाला होता. डोळ्यात एक विलक्षण धार आली होती. वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या रिकाम्या होत्या. त्या पाहून आम्ही खाली आलो. समर्थांनी केशवरावांना निघण्याची खूण केली. खालच्या खोलीत आल्याबरोबर केशवराव म्हणाले, ठीक आहे महालकरी, आम्ही जातो. मला काही त्या तक्रारीत फारसं तथ्य दिसत नाही. त्यांच्याकडून जर आणखी विचारणा झाली तर त्यांना असंच सांगणार आहे, तुम्ही जास्त अडथळे आणत बसला नाहीत आणि आम्हाला सहकार्य दिलं, हे चांगलं केलं. बरं, आम्ही जातो. त्याच्या चेहऱ्यावर अगदी उघड सुटल्याचं समाधान दिसत होतं. समर्थांच्या खोलीत आम्ही बसलो होतो. केशवराव म्हणाले, समर्थ, मला तर हा मालकरी अगदी भित्रा कुचकामी वाटतो असेल, पण त्याच्याबरोबर रात्री आणखी 3 होते. त्यांच्यातलाच एखादा या सर्वांचा पुढारी असणं शक्य आहे. आणि केशवराव, बाह्यतः भित्रे दिसणाऱ्या या लोकांच्या महत्वाकांक्षा काही कमी नसतात. उलट रोजच्या जगात त्यांना ज्या प्रमाणात उपेक्षा सहन करावी लागते, त्या प्रमाणात त्यांच्या स्वतःच्या स्वप्नसृष्टीत ते स्वतःला खूप मोठी अधिकाराची जागा घेतात. न्यूनगंडाची एक प्रकारची भरपाईच असते ती. ठीक आहे, आता पुढे काय विचार आहे तुमचा? तुमच्या शेवटच्या शब्दांनी त्याची भीती जरा कमी झाली असेल, पण त्यांना जे काही साध्य करायचंय त्याचा ते आज रात्रीच प्रयत्न करतील अशी माझी खात्री आहे. कारण आपल्या चौकशीनं त्यांना नक्कीच एक प्रकारचा असुरक्षितपणा वाटायला लागेल आणि इथलं काम लवकरात लवकर उरकण्याचा ते प्रयत्न करतील. समर्थ उठले. त्यांनी भिंतीतलं एक कपाट उघडलं. त्यातून एक पोलादी सेफ काढली आणि चावीनं ती उघडली. त्यातून काढलेली वस्तू पाहताच आम्ही दोघं एकदम पुढे सरकलो. पूर्वीच्या राण्यांच्या अर्धमुकुटासारखी ती एक पितळी पट्टी होती आणि त्याच्या समोरच्या बाजूला सुमारे 3 इंच व्यासाची बारीक बारीक आरशाच्या पट्ट्यांची बनवलेली 2 चक्र होती. मला आणि केशवरावांना या वस्तूंचा उपयोग पूर्णपणे माहीत होता. केशवराव म्हणाले, वा, हे अजून तुम्ही ठेवलंय वाटतं. ठेवलंय तर, आणि आता त्याचं बरं वाटतं. आज त्याचा अगदी उत्तम उपयोग होणार आहे. त्यांच्या स्पष्टीकरणाची वाट पाहत आम्ही गप्प बसलो. त्यांनी ती पट्टी त्यांच्या मस्तकावर चढवली. त्या चक्रांवरील आरसे प्रकाश पडायला लागतात चमकायला लागले. दुसऱ्या कप्प्यातून त्यांनी लहानशी पण अत्यंत शक्तिशाली अशी बॅटरी काढली आणि पट्टीतून निघालेल्या तारा योग्य ठिकाणी जोडल्या. पट्टीच्या खालच्या बाजूला असलेल्या स्विचवर समर्थांनी हात ठेवला. चक्र फिरू लागताच क्षणभर लखलखाट झाला आणि समर्थ अदृश्य झाले आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्या जागी महालकरीच्या घरातली ती लहानशी मुलगी दिसायला लागली. तीही लागलीच अदृश्य झाली आणि परत त्या जागी समर्थ आले. चक्रांची गती बंद होताना परत एकदा लखलखाट झाला. दरवेळी मस्तकात आणि सर्व शरीरात एखादा विजेचा धक्का बसल्यासारखी झणझण उठली. या भयंकर यंत्राचा प्रभाव तुम्हाला माहीत आहेच. या उलट फिरणाऱ्या चक्रांनी समोरचा माणूस एका क्षणात मोहित होतो आणि त्याच्या मनावर पूर्ण कब्जा बसतो. मग त्याच्या सर्व इंद्रियांना आपल्याला हवे तसे आभास उत्पन्न करता येतात. याचा मी आज रात्री उपयोग करणार आहे आणि त्या मुलीच्या रूपानं त्यांच्या खोलीत रात्री मी स्वतः हजर राहणार आहे. मी एकदम म्हणालो, पण समर्थ, तिथे धोका आहे. अर्थात धोका आहे, पण ती मुलगी नाही का इतके दिवस तिथे बसली? मग तिला का परत तिथे बसायला लावायचं? नाही, मला तसं मुळीच सुचवायचं नव्हतं, पण दुसरा उपाय नाही का? मला तर काही दिसत नाही. त्यांना फसवलं पाहिजे. त्या खोट्या सुरक्षिततेच्या समजुतीत ते त्यांचं कार्य पार पाडतील. मग पाहू, मी आहे तिथे.
आम्ही याला कोणताही पर्याय सुचवू शकलो नाही. केशवराव, संध्याकाळी तुम्ही आणि आप्पा एक काम करायचंय. त्या मुलीला त्या घरातून मागच्या बाजूने हलवायचंय. आज मी पाहिलं तर ती गुंगीत होती. त्या बदमाशांनी तिला काहीतरी झोपेची गोळी किंवा इंजेक्शन दिलेलं आहे. याचा अर्थ ते तिला रात्री जागी ठेवतात. त्यांच्या नीच कर्मासाठी बहुतेक ती जागी असण्याची काही आवश्यकता असेल. ते काहीही असो, केशवराव, तिला नेऊन ठेवता येईल असं एखादं घर माहिती आहे? अर्थात. माझ्या मनात तोच विचार सकाळपासून येतोय. त्याची तुम्ही फिकीर करू नका. तिची अगदी उत्तम व्यवस्था होईल. ठीक आहे, मग 6 वाजता आपण इथे येऊ आणि निघू. ठीक 6 वाजता आम्ही परत एकत्र जमलो. नशिबानं त्या घराला बाहेरून कुलूप होतं. आम्ही मागच्या भिंतीवरून आत उतरलो. आता त्या सर्व कृत्यांची आठवण आली की आश्चर्य वाटतं. एवढं धाडस कसं केलं आपण? पण त्यावेळी मनात इतर काहीही विचार नव्हता. मागच्या बाजूची एक खिडकी समर्थांनी उघडली आणि आम्ही घरात प्रवेश केला. ते लोक केव्हा परत येतील याची काहीच कल्पना नव्हती. तेव्हा वेळ फुकट घालवणं शक्य नव्हतं. शक्यतो कमी आवाज करत आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. त्या मुलीच्या खोलीला बाहेरून कडी होती. आम्ही ती कडी हलकेच उघडली आणि दार उघडलं. पण आमच्या येण्याच्या आवाजांनी ती जागी झालीच होती आणि कॉटवर अगदी भिंतीला सरकून मोठमोठ्या डोळ्यांनी दाराकडे पाहत होती. प्रथम समर्थ आत गेले आणि तिच्याजवळ कॉटवर बसले. तिची नजर त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर खेळून राहिली होती. कळत नकळत तिच्या चर्येवरील भाव बदलले आणि तिच्या चर्येवर अगदी अस्पष्ट असं हास्य फुललं. तुझं नाव काय बेटा? तारका. तारका, ओ हो, काय सुंदर नाव आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखीच स्पष्ट झालं. आमच्या बरोबर येणार का? तिच्या चर्येवरचं हास्य क्षणात मावळलं. चेहऱ्यावर एकदम छाया आली. लहानसे ओठ दुमडले. डोळ्यात पाणी तरळू लागलं. मागे सरत ती म्हणाली, नाही नाही, खाली नाही. तिच्या केसांवरून हात फिरवीत समर्थ म्हणाले, नाही बेटा, तिकडे नाही जायचं. बाहेर येणार का? भूर. काका रागवतील. नाही रागवणार, आम्ही आहोत ना बरोबर. येणार का? भूर, बाहेर. तिच्यावर नजर ठेवून समर्थांनी मान हलवली. काका रागवणार नाहीत? मारणार नाहीत? नाही, अजिबात नाही. मग येते. समर्थ कॉटवरून उठले. त्यांनी पुढे बोट केलं. त्याला धरून ती हलकेच कॉटवरून उतरली आणि आमच्या बरोबर खाली आली. बाहेरच्या अंगणात आल्यावर समर्थ म्हणाले, तारका बेटा, या मोठ्या काका बरोबर जाशील का? तुम्ही या ना, मी मागावून येतो. आता यांच्या बरोबर जाशील का? तुम्ही नक्की येणार? नक्की येणार. देवाशपथ? देवाशपथ. मग जाते. केशवरावांनी तिला हलकेच उचलून वर भिंतीवर माझ्याजवळ दिलं आणि ते खाली उतरल्यावर मी तिला त्यांच्याजवळ दिलं. ती फुलासारखी हलकी होती. बरं आप्पासाहेब, मी 10-11च्या बेताला आहेच बाहेर. त्यांनी एवढं सांगून तिला कडेवर घेतलं आणि ते झपाझप निघून गेले. मी परत अंगणात उतरलो. समर्थ म्हणाले, आप्पा, मी खोलीत जातो. तू बाहेरून कडी लाव. आता फिकीर नाही. तिचीच मला काळजी होती. मी कुठे थांबू? रात्री तू आणि केशवराव कालच्या सारख्या 11च्या सुमाराला या आत. खिडकी उघडीच आहे. जरा उशिराच या, मग पाहू काय होतं ते. समर्थ खोलीत गेले आणि मी बाहेरून कडी लावली. खाली आलो. मागचं दार आतून बंद केलं आणि एका खिडकीतून बाहेर उतरलो. ती खिडकी बंद केली आणि मग भिंतीवरून बाहेर रस्त्यावर उतरलो आणि घरची वाट धरली. 11 वाजेपर्यंत मोठ्या मुश्किलीनं वेळ काढला आणि परत त्या घराची वाट धरली. मी मागच्या बाजूला आलो आणि भिंतीपाशी उभा राहिलो. अंधारातून बारीकसा खोकण्याचा आवाज आला आणि केशवराव हलकेच माझ्याजवळ येऊन उभे राहिले. आप्पासाहेब, आपण 11:30ला आत जाऊ. विनाकारण जास्त वेळ थांबायला नको. तितका धोकाही कमी होईल कोणाला दिसण्याचा. काहीतरी करण्यासाठी मी इतका अधीर झालो होतो की हा अर्धा तास काढणं अत्यंत कठीण गेलं. पण माझ्या उतावळेपणाने समर्थांच्या ठरलेल्या कामात व्यत्यय येता उपयोगी नव्हता. तेव्हा हाही वेळ कसा तरी काढला. शेवटी केशवरावांच्या सूचनेबरोबर आम्ही अलगत्या भिंतीवरून परत आत अंगणात उतरलो आणि घराला वळसा घालून अगदी हलकेच काल समर्थांनी उघडलेल्या खिडकीजवळ पोहोचलो. तिची दारही अलगद उघडली आणि पडदा एका टोकाला किंचित दूर करून आम्ही आत पाहिलं. आतील देखावा पाहताच केशवरावांनी एकदम आश्चर्यानं श्वास आत घेतला, कारण त्या दृश्याची कल्पना शब्दांनी वर्णन करून येण्यासारखी नव्हती. कालच्या सारखाच आत धूर झाला होता आणि त्या धूम्रपटलात खोलीच्या मध्यभागी ठेवलेल्या लहान चौरंगाभोवती त्या विक्षिप्त वेशातली 4 माणसं कालच्या सारखीच काहीतरी घोकून अगदी खालच्या सुरात म्हणण्यात तन्मय झाली होती. त्यांच्या डोलण्याच्या हालचालींबरोबर वरची मांजरांची तोंड ही हालत होती. तो सारा देखावाच मन स्तिमित करणारा होता. समोरच्या खुर्चीत कालच्या सारखीच तारकाची लहान आकृती दिसत होती. तारका खुद्द आम्हीच दुसरीकडे नेली होती, त्यामुळे केवळ दृश्यमान होणारी ती एक प्रतिमा आहे याची आम्हाला खात्री पटली. नाहीतर तिथे तारका नसून स्वतः समर्थ आहेत यावर आमचा विश्वास बसणं शक्य नव्हतं. त्यांच्या घोषात जास्त आवेश यायला लागला. सारी खोली एखाद्या नव्या शक्तीनं भारली गेल्यासारखी वाटायला लागली. ते सर्वजण आता स्वतःला
मला त्या आवेगात पूर्ण विसरून गेले होते. त्यांच्या तोंडून तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा अगदी खालच्या आवाजात येत होते. मला त्यातील 1-2 अक्षरच समजत होती. हम 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 राना, हम हम राना, हम 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 राना, हम राना, हम राना. माझ्यावरही त्या आवृत्तींचा आवर्तनांचा परिणाम होतोय असं मला वाटायला लागलं. जागच्या जागी पायाची नियमित हालचाल सुरू व्हायला लागली. डोकं माझ्या इच्छेविरुद्ध दोन्ही बाजूंना हालायला लागलं. हे अनपेक्षित होतं, भयंकर होतं. पण त्याच क्षणी आत काहीतरी बदल झाला आणि माझी संवेदना थांबली. आतल्या चौरंगावरील आसनावर हिरवट लहानसं असं काहीतरी एकदम दिसायला लागलं. त्या चौघांनी आपलं म्हणणं आणखी जोरानं सुरू केलं. आसनावरील ते अस्तित्व, ते काहीतरी हळूहळू वाढू लागलं. असं वाटलं की या वाढीसाठी खोलीतील प्रकाश, खोलीतली शक्ती, खोलीतलं चैतन्य वापरलं जातंय. कारण त्याच्या आकारात जसजशी वाढ होऊ लागली तसतसा खोलीतला प्रकाश मंद होऊ लागला. खोली झाकळून आल्यासारखी वाटायला लागली. ते वाढत जात होतं. अग्नीतून निघणाऱ्या धुराप्रमाणे त्या लहान आसनातून हिरवट द्रव्याची वलयावर वलय निघून त्यात सामावली जात होती. आमच्या डोळ्यांसमोर पाहता पाहता ते वाढत होतं. त्यामध्ये कठीणपणा येत होता, आकार वाढत होता, पण त्या आकारावर मन स्थिर होत नव्हतं. रात्रीच्या भयानक स्वप्नात दिसलेलं काहीतरी विसरून जाण्याचा मन प्रयत्न करतं, त्याप्रमाणे तो आकार मेंदूसाठी त्यजित होता. तो आकार सारी सृष्टी उलटी करणारा होता, जीवाला अस्वस्थ करणारा होता. त्यावर काही अवयव नव्हते, तरी अशी भावना होत होती की त्याला सर्व बाह्य सृष्टीची जाणीव आहे, ज्ञान आहे. स्वतःभोवती हळूहळू गिरक्या घेत वाढणारा तो आकार आता या चौघांच्या शब्दांबरोबर त्यांच्यासारखाच डोलू लागला आणि त्या लहानशाच गतीनं त्यानं त्या चौघांशी आपलं नातं सिद्ध केलं. खोलीतले दिवे आता अगदी मंद झाले होते. त्यांच्यातल्या फिलामेंटच्या लाल रेघाच तेवढ्या आता दिसत होत्या. पण आसनावर उठलेल्या, स्वतःभोवती फिरणाऱ्या त्या हिरवट आकृतीत बारीक बारीक प्रकाश कण होते. तो हिरवट प्रकाश सगळीकडे पसरला होता आणि त्या प्रकाशात हे सोंग घेतलेले लोक जास्तच भेसूर दिसत होते. आता त्या आकृतीला अर्धवट मानवी असा आकार आला होता. जास्त वेळ जर त्याच्याकडे निरखून पाहिलं तर दृष्टीभ्रम होऊन आपण अंतराळात खूप दूर पाहत आहोत आणि त्या प्रकाशाच्या ठिणग्या म्हणजे तारकाच आहेत असं वाटत होतं. त्या विलक्षण प्रतिमेचं वर्णन मी शब्दात करण्यास खरोखर असमर्थ आहे. त्याची वाढ थांबली. त्या चौघांनी आपलं म्हणणं न थांबवता मधला चौरंग ढकलत ढकलत तारका ज्या खुर्चीवर बसलेली दिसत होती तिकडे नेला. त्या आकाराची स्वतःभोवतीची भ्रमंती थांबली आणि आता त्याचं लक्ष तारकेचं रूप दिसत होतं तिकडे एकवटल्यासारखं दिसत होतं. आणि आता प्रथमच तो हल्ला, जागेवरून हल्ला. एक प्रकारच्या चमत्कारिक वाहत्या गतीनं तो चौरंगावरून घसरून खाली आला आणि सरकत सरकत तारका दिसत होती त्या खुर्चीकडे निघाला. त्या चौघांनी आपला घोष परत जोरानं सुरू केला. खरोखर त्यांच्या मनात काय नीच हेतू होता? मानवी मन इतक्या अधोगतीला जाऊ शकतं ही कल्पना सुद्धा मनात आणणं कठीण आहे. समर्थांचा विचार माझ्या मनात येऊन माझ्या छातीत धडधड व्हायला लागली होती. अजून त्या खुर्चीतील तारकेच्या रूपात बदल झाला नव्हता. अजून विस्फारलेल्या डोळ्यांनी समोर पाहणारी तारकाच तिथे दिसत होती. तो हिरवा आकार सरकत सरकत त्या खुर्चीजवळ आला आणि क्षणभर असं वाटलं की तारकेच्या अंगाला बिलगला. पण क्षणभरच एखादा फटकारा बसल्यासारखा तो जोरानं मागे फिरला. खोलीत एक चमत्कारिक अवर्णनीय सारं कापवणारा आवाज झाला आणि सपाट्यानं ती हिरवी आकृती त्या चौघांकडे वळली. त्यांचं म्हणणं एकदम बंद झालं होतं. तसेच गुडघ्यावर टेकून निश्चल बसून ते त्या मधल्या हिरव्या आकाराकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील मुखवट्यांमुळे त्यांच्या चर्येवर काय भाव होते याची काहीच कल्पना येत नव्हती. पण त्यांना नक्कीच विस्मय, आश्चर्य आणि भीती वाटत असली पाहिजे. काहीतरी आमिष दाखवून, लालूच दाखवून, पाचारण करून तिथे उपस्थित केलेली ती भ्रष्ट शक्ती आता त्या आवाहकांवरच उलटली होती. तारकेच्या आकृतीला स्पर्श होताच
त्या हिरव्या आकृतीला काहीतरी जबरदस्त फटका बसला असला पाहिजे. त्याच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यात आता मगासारखा गर्व, स्वयंसिद्धता डौल नव्हता. त्याची हालचाल अनिश्चितपणाची होती, अस्वस्थ होती. त्या चौघांच्या मध्यभागी ती हिरवट प्रतिमा उभी होती. असं वाटत होतं की अतिशय क्रोधानं, निराशेपोटी आलेल्या संतापानं, सुडाच्या जळत्या भावनेनं ती पाहत असावी. ती आलटून पालटून त्या चौघांपैकी एकेकाकडे पाहत होती. काय झालं हे त्या चौघांच्या आकलनापलीकडचं होतं. पण त्यांना एक गोष्ट मात्र पुरेपूर समजली होती की त्यांचा डाव फसलाय, अंगलट आलाय. भयभीत अवस्थांमध्ये ते पुढच्या परिणामाची वाट पाहत होते. खोलीत संपूर्ण शांतता पसरली होती. त्या हिरवट आकृतीच्या गाभ्यात पांढऱ्या प्रकाशबिंदूंच्या ऐवजी आत लाल लाल ठिणग्या दिसायला लागल्या आणि त्या मूळ गाभ्यापासून हिरवे तंतू निघून ते या चौघांच्या भोवती पसरले. ते चौघे हिरव्या जाळ्यात अडकल्यासारखे एका जागी खिळून राहिले गेले आणि आता त्या हिरव्या आकारानं त्यांच्यापैकी एकावर एकदम झेप घेतली. तो ओरडला, किंचाळला. वाघाच्या झेपेखाली एखादं कोकरू जसं ओरडतं तसा ओरडला, तडफडला, पण व्यर्थ. त्याला पकडणारी, आवळणारी, त्याच्यातून आरपार जाणारी, कणाकणांनी त्याचा ग्रास करणारी शक्ती अफाट होती, विरोधाच्या पलीकडची होती. त्याचा संपूर्ण स्वाहाकार झाल्यावर रिकामे झालेले त्याचे कपडे, त्याचा तो चट्ट्यापट्ट्याचा अंगरखा आणि तो मांजराच्या चेहऱ्याचा मुखवटा खाली पडला. आता त्यात खरोखरच काही नव्हतं. मग त्या प्रतिमेनं दुसऱ्याकडे आपलं लक्ष वळवलं. त्या खोलीत अनर्थ माजला, आकांत माजला. काल रात्री नाही तर आज रात्री आता आतून आरडाओरडा आणि किंचाळ्या येऊ लागल्या. पण आता सुडास प्रवृत्त झालेल्या त्या शक्तीने आपलं भक्षणाचं, हत्येचं भीषण कर्म सावकाशपणे, अविरोधपणे पूर्ण केलं. चौरंगाभोवती आता केवळ 4 कपड्यांचे ढीग आणि 4 मुखवटे एवढंच राहिलं. एकवार सगळीकडे गोल फिरून तारकेच्या आकाराकडे लक्ष जाताच घाईनं दुसरीकडे वळून त्या हिरव्या आकृतीनं खोलीचं निरीक्षण केलं. आता आतील लाल ठिणग्या मंद झाल्या होत्या. हालचालीत एक प्रकारचा जडपणा आला होता. सर्वत्र पसरलेले हिरवट पाश, हिरवट तंतू परत एकत्र आले आणि ती आकृती जशी त्या आसनातून हळूहळू स्वतःभोवती गिरक्या घेत डुलत डुलत निघाली होती तशीच त्याच आसनात पाहता पाहता गडप झाली. खोलीत फक्त खुर्चीवर बसलेली तारका आणि ते चौघांचे बेसूर अवशेष राहिले. मग एकदम तारकेच्या जागी समर्थ दिसायला लागले. त्यांनी कपाळावरची यंत्राची पट्टी काढून घेतली आणि ते त्या आसनाजवळ जरा वेळ उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित खेद दिसत होता. त्यांनी ते कोरीव दगडाचं हिरवं आसन हातांनी डोक्यावर उंच धरलं आणि मग जोरानं खाली फरशीवर आपटलं. त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन गेल्या. या केशवराव आप्पा, या आतमध्ये, आमच्याकडे पाहून समर्थ म्हणाले. खिडकीतून आम्ही दोघं आत गेलो. केशवरावांनी हातातील छडीनं खाली अस्ताव्यस्त पडलेले कपड्यांचे ढीग उलटे पालटे केले. कशातही काहीही नव्हतं. पण मी समर्थांकडे पाहत होतो आणि शेवटी मी त्यांना विचारलं, हे काय होतं आणि हा शेवट कसा झाला? स्वतःशी मान हलवत समर्थ म्हणाले, त्यांना तारकेचा काहीतरी उपयोग करून घ्यायचा होता. मला सुद्धा तो काय असावा याची कल्पना करवत नाही. खरोखर मनुष्यच इतका नीच होऊ शकतो. अशांच्या तुलनेनं रानटी पशु म्हणजे एकदम पवित्र वाटतात. ही राक्षसी शक्ती एकदा तृप्त केल्यावर मग त्यांना त्या शक्तीकडून आणखी काहीतरी प्राप्त करून घ्यायचं होतं. त्याचीही आपण केवळ कल्पनाच करू शकतो. पण समर्थ, त्यांना ते मिळालं असतं का? का नाही? त्या शक्तीनं आपल्या मर्यादेपर्यंतच त्यांचं काम अवश्य केलं असतं. आणि आप्पा, आपल्या रोजच्या जगाच्या मानानं या मर्यादा फार विशाल आहेत, हे विसरू नकोस. तेवढ्या प्रमाणात त्यांना खासच मदत झाली असती. पण समर्थ, ही शक्ती उभी करणं एवढं सोपं काम आहे? खाली वाकून समर्थांनी त्या आसनाच्या ठिकऱ्यांपैकी एक तुकडा उचलला आणि तो माझ्या हाती दिला. हे नीट पहा आप्पा. आकाराच्या मानानं खूप हलका लागणारा तो पाषाणाचा तुकडा मी नीट न्याहाळून पाहिला. त्या दगडाच्या अंतरंगातही स्फटिकाचे किंवा इतर कोणत्या तरी अशुद्धाचे कण होते आणि त्यांच्यात प्रकाश केंद्रित झाल्यासारखा वाटत होता. त्याकडे पाहता पाहता मला मगाच्या त्या विलक्षण हिरव्या आकृतीची आठवण झाली आणि सर्व अंगावर एक शिरशिरी येऊन मी तो तुकडा जोरानं खाली फेकून दिला. आलं ना लक्षात? देवावरची श्रद्धा, भक्ती केंद्रित होण्यासाठी, मार्गस्थ होण्यासाठी आपण देवाच्या मूर्ती वापरतो. मग काही वेळा केवळ शेंदूर फासलेला लाल पाषाणही आपल्याला काम देऊ शकतो, हो ना? त्यांनी त्यांच्या भावना एका विशिष्ट वाटेनं गतिस्थ करण्यासाठीच याचा उपयोग केला असला पाहिजे. कारण एक पहा आप्पा, निर्गुण परमेश्वराची उपासना करण्यास मन जसं अत्यंत वरच्या पातळीवर पोहोचावं लागतं, तसंच या शक्तींची निर्गुण उपासना करण्यास मन अत्यंत खालच्या महानीच पातळीवर पोहोचावं लागत असेल. या दोन्ही गोष्टी असाधारण आहेत.
सर्वसामान्य मानवाच्या कक्षेपलीकडच्या आहेत. एवढ्यासाठीच त्यांना हा विशिष्ट संकेत, हा आकार, हा सिम्बॉल समोर ठेवून त्याच्या सहाय्यानं आपली आराधना करावी लागत होती. पण समर्थ हा फत्तर साधा नव्हता. तीच तर गोष्ट तुला सांगतोय, तीच आपल्या हिताची आहे. हे आसन फार प्राचीन काळी घडवलं गेलंय. मी तुला या बाबतीत मागे केव्हा तरी सांगितलंय. ज्या काळी मानवाची बुद्धी कार्यकारण भाव जाणण्या इतकी प्रगल्भ झाली नव्हती. सर्व सृष्टी म्हणजे पाशवी, विनाशी आणि दुष्ट शक्तींचं रिंगणच आहे अशी त्याची खात्री होती. त्यावेळी ही आराधना सर्वसंमत होती, रूढ होती आणि नेहमीच्या वापरानं या शक्ती आणि त्यांच्यासाठी ठरवण्यात आलेली स्थळं किंवा आसनं यांना एक विशिष्ट संकेत प्राप्त झाला होता. आपल्या 1-2 दिवसातल्या अनुभवांवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. प्राचीन काळापासून बांधले गेलेले दुवे अजून तितक्याच प्रमाणात अस्तित्वात आहेत. त्यांना योग्य ती चालना मिळाली की तितक्याच प्रकर्षानं ते आपलं कार्य करतात आणि या अदृश्य मार्गावरून या शक्ती आपल्या साध्या जगात अवतीर्ण होतात. पण समर्थ हे भयंकर आहे. हा आपल्याच पूर्वजांचा वारसा आहे, आपल्याला सहन केला पाहिजे. रानटी, वेडपट, अप्पा असं म्हणू नकोस. त्याही अवस्थेतून आपण वर नाही का आलो? क्रमाक्रमानं अडाणीपणाचे हे अवशेष नाहीसे होतील. असू दे, तुम्ही काय केलं ते सांगा. त्या चौघांनी तारकाही त्याच्या समोर एखाद्या नैवेद्यासारखी उभी केली होती आणि साहजिकपणेच तो माझ्याकडे वळला. पण तेथे त्याला त्याच्या नेहमीच्या अनुभवातले भित्रे, त्याची सत्यता, त्याची शक्ती, त्याचं प्रभुत्व मान्य करणारं अडाणी मन भेटलं नाही. तिथे त्याची माझ्या या सुसंस्कृत प्रगल्भ मनाशी गाठ पडली. माझ्या अर्वाचीन मानवी मनात त्याला आणि त्याच्यासारख्या पाशवी दैवतांना जागा नाही. निदान खास अलौकिक सामर्थ्याची जागा नाही. तो आणि त्याच्यासारखे सर्व आविष्कार हे या प्रचंड विश्वशक्तीचेच भाग आहेत, ही ठाम भावना आहे. जिथे त्याला हे विशेष स्थान नाही तिथे त्याला शक्तीही नाही. केवळ एवढ्यानंच तो सटकन मागे सरला. माझ्यावर त्यांना हल्ला केला असता तर हाच परिणाम झाला असता. अप्पा, आपल्या मनात आपण त्यांचं वेगळं अस्तित्व किती प्रमाणात मान्य करतो, त्यांना कितपत महत्व देतो यावरच त्यांचा प्रभाव अवलंबून आहे. तुमचं मन त्यांच्या ताब्यात गेलं की त्या मागोमाग शरीरही गेलं. तेथे मनातच त्याचा संपूर्णतः धिक्कार झाला पाहिजे की मग तुम्हाला कशापासूनही भीती नाही. समर्थ ते कधी स्वतःचा मोठेपणा सांगणार आहेत का? पण तुम्ही नंतर झालेला प्रकार थांबवू शकला असतात? नाही, ते मात्र मला शक्य वाटत नाही. कारण ते चौघही पूर्णपणे त्याच्या अंमलाखाली गेले होते. त्यांनी त्याला आपलं आराध्य दैवत हीच जागा दिली होती आणि ते त्याचे अनुयायी झाले होते. त्यांची मन, शरीर, सर्व काही त्याच्या पूर्ण मालकीची होती, हवं तसं करायला. ते चौघ इथे अदृश्य झाले, पण खरोखर काय झालं? कल्पनाच करायची झाली तर असं समज की या चारही कमनशिबी मनांना, आत्म्यांना म्हण हवं तर, घेऊन तो अथांग कालसागरात गडप झालाय. त्याला फसवल्याबद्दल, त्याची वंचना केल्याबद्दल तो पुरेपूर भरपाई करून घेईल यात शंका नाही. नरकवास, नरक यातना म्हणतात ना, ते हेच. समाप्त.